संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळेचा पहिला दिवस, शाळा प्रवेशोत्सव अतिशय आनंदात, अतिशय उत्साहात असा साजरा केला जात आहे। इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित असलेले हे बालक निश्चितच भविष्यात खूप काहीतरी घडतील हा आशावाद या प्रसंगी महाराष्ट्र शासनाने निश्चित करून शासनाने शिक्षण विभागाला ही जबाबदारी दिली की शाळेचा पहिला दिवस जो आहे अतिशय उत्साहात, अतिशय आनंदात साजरा करावा। आणि या दृष्टीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकोद येथे शाळेच्या मुख्याध्यापिका, कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका सन्माननीय वेळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक वृंदाच्या प्रयत्नातून आज हा शाळा प्रवेशोत्सवाचा पहिला दिवस येथे अतिशय आनंदात, अतिशय उत्साहात आणि विविध उपक्रमाने इथे साजरा केला जात आहे। आजच्या या शाळा प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्यांनी फुलंब्री तालुक्यामध्ये सर्वप्रथम येथे खरं तर पहिल्यांदाच ते आले, गेल्या 2 दिवसापासून मी त्यांच्या संपर्कात होतो आणि ज्याप्रमाणे पहिलीतले विद्यार्थी आज पहिल्या वर्गात प्रवेशित होत आहेत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की मी देखील फुलंब्री तालुक्यामध्ये पहिल्यांदा आले। आणखी त्या तहसील कार्यालयामध्ये म्हणजे त्यांच्या ऑफिसलाही रुजू झाल्या नाही, परंतु वाकोदच्या शाळेमध्ये त्यांचा पहिला कार्यक्रम आणि सर्वप्रथम आपल्या शाळेला भेट दिली त्याबद्दल योगिताताई खटावकर मॅडम यांचं आपण टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत करूया। खरोखरच मॅडमची कर्तव्य दक्षता, एक कर्तव्य दक्ष अधिकारी कसा असावा याचा परिपाठच मॅडमनी घालून दिलेला आहे। त्यांनी अगोदर फील्ड वरती काम, जे फील्ड असते ते फील्ड वरती काम करून इथला प्रत्यक्ष जॉईनिंगच्या अगोदर एखादा अधिकारी जर असता तर त्यांनी म्हटलं असतं की मी अगोदर माझ्या कार्यालयात रुजू होते आणि नंतर तुमच्याकडे येते, परंतु मॅडमनी त्यांची कर्तव्य दक्षता दाखवत आमच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकोद येथे या शाळा प्रवेशोत्सवासाठी आपली उपस्थिती दर्शविली। त्याबद्दल शाळेच्या वतीने, शिक्षक वृंदाच्या वतीने आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या आणि गावकऱ्यांच्या वतीने मी योगिता खटावकर मॅडम यांचा हार्दिक 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 आभार व्यक्त करतो। त्यासोबतच जसं म्हटले जाते की शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा आधार असावा, अशाच आपल्या गावच्या सरपंच आशाताई दत्तात्रय कापडे आणि उपसरपंच अंकुश भाऊ ताठे यांचा आभार मानण्या अगोदर मी त्यांच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करेल की आपण वृत्तपत्रात, विविध वृत्तपत्रात आतापर्यंत वाचलं असेल की आपल्या बाजूच्याच आपल्या केंद्रामध्येच जे आहे एक खामगावची शाळा आहे, त्या शाळेने एक ठराव घेतला। तो ठराव असा घेतला की जिल्हा परिषदेच्या शाळा टिकायला पाहिजे, जिल्हा परिषदेची विद्यार्थी संख्या वाढायला पाहिजे, यासाठी जिल्हा परिषदेने एक ठराव घेतला की जे पालक त्यांच्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ऍडमिशन करून देतील त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने दिला जाणारा सगळा कर जो आहे तो माफ केला गेला। तसाच आपल्या ग्रामपंचायतीमध्ये देखील असा ठराव घेतला जावा असं आशाताई कापडे आणि अंकुश भाऊ यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो।